मवियाकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आणि यावेळी खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह महाविकास आघाडीचे नेते हे विधिमंडळामध्ये उपस्थित होते। प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांना प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये अर्ज भरायला जाता आलं नाही, त्यामुळे त्यांना घरून अर्ज भरण्याची विशेष मुभा देण्यात आली। प्रकृती अस्वास्थ्यामुळे एखाद्या उमेदवाराने घरातून अर्ज भरण्याची परवानगी मागितली तर ती देण्याची तरतूद आहे। त्यांची आता राजकारणात पूर्ण झाली एक मागच्या आठवड्यामध्ये, आणि त्याच्यामुळं आपल्या देशाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे। मी महाविकास आघाडीचे सगळे जे नेते आहेत सगळ्यांचा मनापासून आभार मानतो, कारण त्यांनाही त्याची जाणीव झाली। मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आपले काँग्रेस पक्ष असेल आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सगळ्यांनी पवार साहेबांना पाठिंबा दिलेला आहे। देशहित हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पवार साहेबांना राज्यसभेला पाठवलेलं आहे। ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत, यासाठी हा निर्णय आम्ही घेतला। चर्चा झाली उद्धवजींबरोबर, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर। शरद पवारांचे जे राजकारणातलं स्थान आहे, समाजकारणातलं स्थान आहे, महाराष्ट्रातलं देशाचं त्यांचं जे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे। प्रियांका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं। जर गणित जमलं असतं, जर पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते, तर ही जागा शिवसेना 100% लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी। पण जेव्हा पवार साहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे,